तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलचं नाव आहे राकेश मेहते 30 आणि मी हसतो तुम्ही पण हसायला पाहिजे. सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओवरती. आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आपण आहे नाश्त्यामध्ये आपल्या पोरांसाठी. म्हणजे आपली 2 पोरं घरी आहे त्यासाठी आपण नाश्त्यामध्ये घर करून नाश्ता आपला आहे म्हणजे तो आहे फ्रेंच फ्राय. तर आपण आज घरी फ्रेंच फ्राय बनवणार आहे आणि माझ्या पद्धतीने बनवणार आहे मी फ्रेंच फ्राय. ते तुम्ही नक्की व्हिडिओ बघा लास्टपर्यंत. मी माझ्या पद्धतीने कसं फ्रेंच फ्राय बनवत आहे. तर पोरं बोलली पप्पा आम्हाला भूक लागली आम्हाला फ्रेंच फ्राईज खायचं आहे. आता बाहेरून फ्रेंच फ्राय आपण आणल्यानंतर आपलं ते 100 ते 150 रुपये खर्च होईल. त्याच्या मला आपल्या घरी बटाटी आपण घरीच उपयोग करा. तर बघा आमची गुढी लागली आहे बटाटी सोला. गुढी आता लागली आहे बटाटी सोलायला. मग चांगल्या आपण त्याला धुणार. आणि बघा आपला दुसरा मुलगा पण आहे आणि बघा दोघांनी सेम टी शर्ट घातलेली आहे. तर त्यांना भूक लागलेली तर बोले पप्पा काहीतरी नाश्ता पाहिजे आपल्याला. तर फ्रेंच फ्राय तुम्ही बनवा. तर बोले चला आपण घरीच फ्रेंच फ्राय बनवा. म्हणे बघा आमची गुढी बघा लागली. बघा बटाटी पहिले सोलायला आपण सोलून मस्तपैकी बटाटी धुवून घेणार आहे छान. आणि मिठाच्या पाण्यामध्ये पण आपण धुवून घेणारी बटाटी. आणि हे दोघं आणि मी आम्ही तिघं मिळून खाणार आहे फ्रेंच फ्राय. तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा मी कुठल्या पद्धतीने फ्रेंच फ्राय बनवतो आहे. मी त्याला कसं धुणार आहे त्याला मीठ कसं लावणार आहे मसाला कसा लावणार आहे नक्की तुम्ही बघा आपल्या व्हिडिओमध्ये. तर चला पहिला आपण एक कापून तरी घेऊया जी आपली गुढी सोलते आहे आता बटाटी. बघा दोघं लागले बघा लगेच बनवायला लागेल त्यांना भूक जोरात लागलेली आहे. फ्रायसाठी आपण घेतलेले आहेत 3 बटाटी. तर बघा गुढीची झाली 2 बटाटे सोलून आणि आता 3री बटाटे सोलत आहे. तर गुढ्या पटापटा सोल बटाटी लवकर लवकर. गुढीने आता 3 बटाटी सोललेली आहे. आता हे कापाचं काम आपण करणार आहे. तर चला आपण घेऊया फटाफट कापाला. आणि बघा आपण इथं पाणी पण घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये थोडं आपण जरा मीठ टाकूया. आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे ते चला चांगलं जरा ते येईल जरा मीठासारखं वाटेल जरा. आणि आपण पहिले तर घेऊया बटाटी कापायला. आम्ही मस्त एक त्याच्या पहिल्या स्लॅश करून घेत आहे. बघा मी मस्त स्लॅश करून घेतले आहे. अजून याला आपल्याला कापायचं अजून आपल्याला कापायचं आहे साईजने आपल्याला. मोठे आहेत आपण जरा बारके करून घेऊया कारण आपल्या तव्यात थोडे बसले पाहिजे ना लांब लांब नको म्हणून आपण जरा बारके करून घेऊया. तर स्लाईस बघा किती मोठ्या बघा स्लाईस म्हणून जरा आपण जरा बारीक करून घेतो. जे मोठे बारके ते बारके ठेवणार आहे. फटाफट आपण कापून घ्यायचे आहे. आपण मस्त केलेलं आहे स्लॅश बघा पण मोठे भरपूर होत आहे म्हणून आपण जरा अजून वेगळ्या पद्धतीने कापूया. आपण सोडत आहे आणि आपलं अजून कापायचं आपलं बाकी आपल्याला अजून आपल्याला भरपूर आपल्याला कापायची आहे. आपण जरी कापायचं झाले बटाटे सगळे आपण स्लाइस करून म्हणजे आपण साईज केले त्याच्या बटाट्याचे. तर बघा आता थोडे उरले आहे ते आपण पाण्यात टाकूया. कारण हे पाणी मी जे घेतलं या पाण्यामध्ये मीठ टाकलं आहे पण जरा याला चव येईल जरा मिठाची म्हणून. आणि चांगल्याला धुवून घ्यायचं आपल्याला. आणि ह्याच नाही आपल्याला हे डबल धुवायचं आहे पाण्यामध्ये. तर पहिला आपण या पाण्यामध्ये धुवून काढूया मस्तपैकी. आणि नक्की तुम्ही पण घरी रेसिपी बनवा. हे बघा मस्त आपण याला सोडून घ्या पहिलं. आणि आपल्याला परत एकदा अजून पाण्यातून पाणी काढून घेतो सर्व. आणि आपल्याला अजून आपल्याला पाणी घ्यायचं आपल्याला. बघा मस्त की त्याला चमक पण आली आहे. अजून आपण थोडं परत पाणी घेऊया. बघा मस्त चमक पण मस्त आली आहे. तर त्याला आपण जरा अजून 5 मिनिटं असं पाण्यात ठेवूया. तर आपण आपली कढई बघा आपण धुवून घेतलेली आपण ठेवायची आपल्या गॅसवरती. तर जरा असं जरा आपण 5 ते 6 मिनिटं जरा ठेवूया. आपण आता पाणी काढून घेऊया. आपण 5 मिनिटं ठेवलेले त्याचं पूर्ण पाणी आपण काढून घेऊया सर्व. मग यात आपलं जे मिक्स करायचं आहे ते आपण मिक्स करूया. आपण पूर्ण पाणी काढलं आहे. त्यासाठी आपण लागणार आपल्या साहित्य लागणार आपण ते घेतलं बघा. हा लाल मसाला आहे, हा मीठ आहे आणि एक कॉर्नफ्लॉवर आहे. या सर्व आपण 3 वस्तू यात मिक्स करणार आहे. 3 वस्तू मस्त यात मिक्स करणार आपण मस्त किती चविष्ट. आणि आपल्याला पाहिजे तसं आपण लाल मसाला टाकणार आहे म्हणजे आपल्याला जास्त आपलं तिखट पाहिजे असेल तर. आपण पहिला कॉर्नफ्लॉवर घेतो बघा मिक्स करायला. बघा आता आपल्याला किती लागते. नंतर आपण घेतो लाल मसाला. तर आपलं तिखट पाहिजे तर आपण तिखट बनवायचं आम्हाला तिखट लागतं म्हणून आम्ही जरा आम्हाला पाहिजे तसं आम्ही तिखट घेणार करायला. तर आपलं आलं त्यात मीठ. आपलं मीठ आपण घेतलं चवीनुसार. आपण आवडीत थोडं पण पहिलं मीठ लावलेलं याला आणि आपण थोडंच मीठ घ्यायचं आहे. आणि आता मस्त आपण याला मॅश करूया. आपण मस्त मॅश करूया पहिलं. बघा तिखट बनायला चांगला झालेला आहे. आपण याला पहिला मॅश करून घेऊया.
तर आपण जरा कॉर्नफ्लॉवर घ्या, कॉर्नफ्लॉवर कमी आहे, फक्त ते तिखट झालं जास्त. बघायला मस्त कलर आला एकदम आहे, मस्त गेला कलर आलेला आहे. आपण पहिले रेडी केलेला आहे मस्त की आता मॅच झालेला आहे. आणि आता आपण कढई ठेवली आहे गॅसवरती. तर जरा कढई धुवून घेतली म्हणजे जरा सुकली. आता आपण यात पहिले सोडूया तेल. आपण तेल घेऊया आणि यात तेल आपण सोडूया. तर आता यात आपण तेल सोडत आहे. आता चांगलं गरम झालं पाहिजे. आणि बघा तेल मी जरा पाहिजे ते मी तेल घेतलं आहे. मला पाहिजे मी तेल घेतलं आहे बघा. पूर्ण तयारी झालेली आहे. म्हणजे आपले बटाटे आपण जे स्लॅब केले ते पण आपले स्लाईस छोटे छोटे स्लाईस तयार आहे. पण आपण कढई पण ठेवली आहे गॅसवरती तेल गरम करायला. आणि आता तेल झालं गरम तर आपण जे बटाटे आपण ते तुकडे केले आपण म्हणजे आपण स्लॅश केलेले त्याचे ते आपल्या सोडायचे कढईमध्ये. आणि तुम्ही नक्की सांगा तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा छान होता करून. आणि तुम्ही पण घरी रेसिपी बनवा. तर बघा मी किती फक्त 3च बटाटे घेतले आहे. हे बघा फक्त 3च बटाटे घेतले मी. जे किती झाले बघा दाखवतो तुम्हाला मी. आणि आपण तेल पण आता गरम होत आहे. तेल गरम झालं तर आपल्याला आता जे आपण तुकडे कापलेले आहे तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल कारण कधी बनते आणि कधी आम्हाला बघायला भेटतं आहे. तर नक्की पाणी सुटणारच कारण सध्या आमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर आम्ही पण बघते कधी रेडी होतात आहे आणि आपल्याला खायला भेटतं. माझी पोरं पण बाहेर बसली आहे. ते पण वाट बघताय. पोरं वाट बघताय कधी आम्हाला फ्रेंच फ्राय खायला भेटेल म्हणून. थांबा फक्त आता 5 मिनिटं तयार झालं. आपलं तेल झालं गरम तर लगेच तुम्हाला भेटणार खायला. आणि आपण काय खाणार आहे फ्रेंच फ्राय. ओके. तर बघा माझी पोरं पण एकदम भुकेली कावलेली आहे. त्यांना पण कधी भेटते असं वाटतं. त्याला बघा त्याची कशी चालली बघा. त्याला मग चालले बघा कशी करू नये. फक्त 2 मिनिट थांबा फटाफट करतो गरम. बघा आपलं तेल पण गरम मस्त झालेलं आहे. तर त्यात आपण सोड्या आणि हे उडतं हे सोडताना उडतं हे बघा. तर आवाज येत आपण सोडतो सोड्या पहिलं आणि आपण साईडला उभं राहा. बघा मस्त कशाला कड येते बघा. म्हणजे कड म्हणजे उकळते बघा कसं मस्त एकदम. त्याला मस्त एक कलर पण आता आलेला आहे बघा. बघा मस्त की आता झालं आहे. आपल्याला काढायचं आता. बघा आपले झाले आता. मस्त परत तेल चांगलं काढूया नाही सर्व ऑइली होईल. जरा गॅसवर पण बारीक करूया. आता ऑइलीवर जरा आपण तेल चांगलं काढूया. तरी पण तेल राहिलं आहे. अरे की अजून टाईम आहे जरा खायला. आपण दुसरा सोड्या पाण्या याच्या तेलामध्ये आपण सोडे दुसरं तर सोड्या. आता एवढं तरी आपण गेलो खायला तरी ह्याला आपल्याला 40 ते 50 रुपये खर्च करायला लागतो. आपल्याला चांगल्या मॉलमध्ये आपण गेलो तर. आणि आपण कुठे दुकानं गेलो साध्या तर तिथं आपल्याला 20 ते 30 रुपये आपल्याला खर्च करायला लागतात. पण मी फक्त 3 बटाटे घेतली आहे. 3 बटाटे घेतली आहे घरी बनवायला आणि त्याचं बनवत आहे. फक्त आपला त्रास फक्त बनवायला. म्हणजे बघा त्रास म्हणजे त्यात मी बटाटे कापून मस्त घेतले बारके स्लाइस केले. कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे. मीठ टाकलं आहे आणि थोडा मसाला टाकलेला आहे. थोडं फक्त आपलं जरा मेहनत आहे. फक्त टोपामध्ये राहिलं एवढं ते लास्ट आहे. आता हे आपण सोड्या पटापट आणि मग आपण बसणार आहे खायला पोरांबरोबर. तुम्हाला पण वाटत असेल कधी आम्हाला बघायला भेटतं आहे. पण या दादानी या भाऊनी कशी रेसिपी बनवली आहे. तर बघा आपल्या आता मध्ये सोडून झालेलं सर्व. आपण जरा हे करा मॅश करा जरा म्हणजे जरा तव्यात जरा चांगलं सुट्ट करूया आपण. लेडी केल्या 3 प्लेटी लेडी केल्या बघा. त्याला डिझाईन पण काढले बघा. त्याला काय डिझाईन काढली वाटत स्माइलीची डिझाईन काढली आहे. आणि बघा पोरं कशी कावळी झालेली एकदम आहे खायला. थांबा अजून ते
2 मिनटं फक्त. आता फक्त 2 मिनटं रेडी होत आहे आपलं काय. फ्रेंच फ्राय. हा 2 मिनटं फक्त मी घेऊन आलो जरा. मी आता चाललं किचनमध्ये आणि लगेच घेऊन आलो तुमच्यासाठी खायला. फ्रेंच फ्राय. लाचचं होतं हे पण आता रेडी झालेलं आहे आणि पोरं पण आपली लय कावडी बावडी झालेली आहे. तर पहिला आपण गॅस बंद करूया आणि याच्यात मस्त की आपण तेल चांगलं काढूया. तरी माझं तेल किती वाया घेते. तेल आपलं वाया जाणार नाही आहे. आपलं ते भाजीला किंवा पापडाला आपल्या कामाला येईलच आपल्याला तेल. आणि नक्की तुम्ही सांगा तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला करून. कारण अजून आम्हाला खायचं पण तुम्हाला दाखवणार आहे मी. कारण आम्ही कसं खाणार आहे आणि आमच्या मुलाला कसं वाटतं पप्पांनी जे बनवलं आहे ते आज फ्रेंच फ्राय ते पण तुम्हाला समजेल. मुलं सांगेलच पप्पांनी कसं बनवलं आहे ते. तर पहिलं आपण बघा आता पुन्हा तेल काढलेलं आहे यातलं. आणि हे मी 3 बटाट्याचं बनवलेलं आहे. आपलं हे 3 बटाटे झालेलं आहे फ्रेंच फ्राय. आणि आमचे 3 आहे प्लेटी रेडी. एक तिने काढला यूट्यूबचा हा लोगो माझ्यासाठी. आणि हा काढला स्माइली आणि हा पण काढला स्माइली. म्हणजे बघा प्रत्येकाला वेगवेगळं डिश आमच्या 3 रेडी आहे. आणि आम्ही जे बनवलं फ्रेंच फ्राय ते पण आमचं रेडी आहे. तर आपण आता काय करणार आहे मुलांनो बघा. हे बघा डायरेक्ट चालू. बघा प्लेटमध्ये घेतलं पण नाही आणि यांच्या डायरेक्ट मोठ्या प्लेटमध्येच ताव मारायला चालू. कसं वाटतंय. मस्त. हां मस्त. मला खायला भेटणार आहे का नाही. नाही. अरे असं कसं. बघा मीच बनवून मलाच खायला नाही बोलतात आहे. तर इटू फॅमिली मुलांना खूप भूक लागलेली. तर मी बोललो चला आपण घरीच फ्रेंच फ्राय बनवूया. आणि बघा ही एवढीच फ्रेंच फ्राय बनवली. आता एवढी फ्रेंच फ्राय आणायला मला कमसे कम 250 ते 300 रुपये मला लागले असते दुकानामधून आणायला. फक्त आपल्याला मेहनत लागलेली आणि मेहनत करायला हरकत काय आहे. जे आपल्याला बाहेर कसं पण भेटेल खायला आपण आणणार घरी खायला त्याची आपण घरी बनवलं छान. आपण धुवून पण बघा मस्त घेतलं मी. पाण्यात मस्त धुतले. त्यात थोडं मीठ पण घेतलं पाण्यामध्ये धुवायचं आम्हाला. परत नंतर धुवून झाल्यानंतर पण मी बघा मग कॉर्नफ्लॉवर. तर आपण बघा कॉर्नफ्लॉवर घेतला. लाल मसाला घेतला. आपण मीठ टाकलं आपण आणि मस्त आपल्या पद्धतीने बनवलं. म्हणजे मी माझ्या पद्धतीने बनवलं आहे. तर नक्की सांगा तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या चॅनल नाव काय आहे राकेश मिते 30 आणि मी हसतो तुम्ही पण हसताच पाहिजे. अशीच आपण नवीन आपण व्हिडिओ आपण घेत जाऊ. कारण आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आहे आपला म्हणजे फ्रेंच फ्राय रेसिपी. हे बघा कसे खात आहे बघा. आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे फ्रेंच फ्राय. तर माझे बाहेरचे पण व्हिडिओ असतात काय गमतीचे पुढे बाहेर गेल्यावर. पण आपला आजचा रेसिपी आहे ते म्हणजे आपल्या रेसिपीचा आपला व्हिडिओ आहे ते म्हणजे आपली आहे आज फ्रेंच फ्राय. कसं वाटलं. हां मस्त. बघा आपल्या मुलांना आवडलं आहे. मुलांना आवडलं म्हणजे आपल्याला आवडलं असं असतं. तर नक्की तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाईक करा शेअर करा. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओला. तर चला सर्वांना बाय.